चोरांना पकडण्याचे काम कोणाचे तर पोलिसांचे. मात्र हे काम केले आहे ते म्हणजे गावातील तरुणांनी. आता बोला, चोरीची तक्रार दाखल करूनही पोलीस प्रशासन शांत असल्याने अखेर चोरांना पकडण्याचे धाडस गावातील तरुणांनी केले. त्यासाठी आपल्या झोपेचे खोबरे करून तरुणांनी गस्त घातली. परिणामी गाडीसह चोरटे सापडले. चोरट्यांची संख्या जवळपास 9च्या आसपास आहे. चिरनेर कळंबुसरे गावातील तरुणांनी हे अजब धाडस केले. शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास तरुणांनी गस्त घातल्याने एका चोराला पकडून पोलिसांच्या हवाली केले. चोरीसाठी वापरण्यात येणारी 4 व्हीलर गाडीही ताब्यात घेण्यात आली. एकंदरीत जे पोलिसांना जमले नाही ते तरुणांनी करून दाखवले अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. लोखंडी रॉड, कटर, कोयता, सुरा यासारखी हत्यारे घेऊन चोरांनी आपला मोर्चा हा चिरनेर कळंबुसरे गावाकडे वळवला होता. त्या अनुषंगाने तशी एक घरफोडी झाली होती. या घरफोडीत रात्रीच्या सुमारास घरातील मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल करूनही पोलीस सदर घटनेची दखल घेत नसल्याने गावातील तरुणांनी गस्त घालणे सुरू केले होते. शुक्रवार दिनांक 19च्या रात्रीच एक गाडी संशयास्पदरित्या तरुणांना दिसली. त्यानंतर एक इसम हत्यारबंद स्थितीत गावातून पळून जात असल्याचे दिसले. त्या इसमाचा पाठलाग करून त्याला पकडल्यावर तरुणांनी 14 रत्न दाखवली. त्याबरोबर तो इसम पोपट्यासारखा बोलू लागला. आम्ही चोरी करण्यासाठी एका गाडीतून 9 जण आल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेतले असून दुसऱ्या जखमीला उपचारासाठी दवाखान्यात नेले आहे. तर अन्य पसार चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान पोलीस प्रशासनाने सुस्त न राहता चोरांचा मागोवा काढावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान चोरांसह पकडलेली गाडीही उशिरा जाळल्याचे वृत्त आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.